टेक्नॉलॉजी तर खूपच छान आहे आणि सगळ्या डिव्हाइसेसमुळे आपल्याला मदत खूप होते. पण आता प्रॉब्लेम काय झालाय, की कुठे थांबायचं हेच कळत नाहीये. स्क्रीन अडिक्शन किंवा डिजिटल डिव्हाइसेसचं अडिक्शन वाढतच चाललंय दिवसेंदिवस. कुठे थांबायचं हे कळत नसल्यामुळे त्याचा अतिरेक होतो आणि मग त्यांनी त्रास व्हायला लागतो. नमस्कार. चिदविला स्टुडिओच्या मेंटल वेलनेस सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मेंटल वेलनेस सिरीजच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. आजकाल आपण प्रत्येकजण विविध प्रकारचे डिव्हाइसेस वापरतोय, पण या डिव्हाइसेसचा आपल्यावरती काय परिणाम होतो आणि त्यापासून आपण नक्की काय काळजी घेतली पाहिजे या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहे धनश्री भिडे. धनश्री सायकोलॉजिस्ट आणि डिजिटल वेलबिंग कोच आहे. तर धनश्री सोबत आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत. धनश्री, मेंटल वेलनेसमध्ये तुझं स्वागत आहे. थँक्यू. आपल्या चर्चेमध्ये एक मुद्दा आपण चर्चा केली होती, ते म्हणजे डिजिटल वेलबिंग किंवा डिजिटल फिटनेस. हा एक शब्द मी ऐकला होता. तर डिजिटल फिटनेस म्हणजे नक्की काय? खूप छान प्रश्न आहे. डिजिटल फिटनेस म्हणजे अगदी सोप्या शब्दात आपण जे सगळे डिव्हाइसेस वापरतो किंवा टेक्नॉलॉजी वापरतो त्याच्याबरोबरचा बॅलन्स कितपत आहे. म्हणजे खऱ्या आयुष्यात आपल्या ज्या गोष्टी होत आहेत, आपली खऱ्या आयुष्यातली एंगेजमेंट आणि डिव्हाइसेस किंवा स्क्रीनवरची एंगेजमेंट ह्याच्यातला समतोल किती चांगला जमतोय, म्हणजे डिजिटल फिटनेस. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आता आपण जिममध्ये जातो फिजिकल फिटनेससाठी किंवा मेंटल हेल्थसाठी मेडिटेशन करतो. त्याचप्रमाणे जितक्या वेळ आपण डिव्हाइसेसवरती घालवतो तर ते पण एक आपलं व्हर्च्युअल जग झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींवरती आपला इफेक्ट सुद्धा होतो, म्हणजे निगेटिव्ह इफेक्ट. तर ते कसं सगळं सांभाळायचं म्हणजे डिजिटल फिटनेस किंवा डिजिटल वेलबिंग. आजच्या युगामध्ये डिजिटल डिव्हाइसेस किंवा हे सगळं प्रत्येकाजवळ आहे. प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या प्रकारचं डिव्हाइस वापरतोच. मग सध्याची परिस्थिती डिजिटल वेलबिंग कोच म्हणून तुला कशी वाटते? म्हणजे त्याबद्दल तुझं मत काय? हे बघ, टेक्नॉलॉजी तर खूपच छान आहे आणि सगळ्या डिव्हाइसेसमुळे आपल्याला मदत खूप होते. पण आता प्रॉब्लेम काय झालाय, की कुठे थांबायचं हेच कळत नाहीये. की आपण एकदा फोन हातात आला, की तो 24 तास आपल्या हातामध्ये आहे. लॅपटॉप आहे, तर मग आपण एकीकडे फोन आहे, एकीकडे लॅपटॉप आहे, एकीकडे आणखीन कुठला आयपॅड असं डिव्हाइस आहे. आणि मग प्रॉब्लेम असा होतो, की कुठे थांबायचं हे कळत नसल्यामुळे त्याचा अतिरेक होतो आणि मग त्यांनी त्रास व्हायला लागतो. त्यामुळे प्रत्येकाकडे डिव्हाइस आहेत ही चांगली गोष्ट आहे किंवा टेक्नॉलॉजी आपल्या हातात आहे ही चांगली गोष्ट आहे. पण त्याचा कसा चांगल्या पद्धतीने वापर करायचा आणि कसा अतिरेक टाळायचा हे महत्त्वाचं आहे आणि ते डिजिटल फिटनेसमधून आपल्याला लक्षात येतं. मग या डिजिटल फिटनेससाठी म्हणजे असे काही स्टॅटिस्टिक्स आपल्यासमोर आहेत, की जागतिक पातळीवर काय चाललंय किंवा भारतात याबद्दल काय घडतंय नक्की? हो, नक्कीच. म्हणजे स्टॅटिस्टिक्स सांगायचं झालं तर आजकाल अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांपासून स्क्रीन अडिक्ट्सचं प्रमाण खूप वाढलेलं आहे किंवा इव्हन कॉर्पोरेट्समध्ये लोकांना फोकस करता येत नाही. एखादा प्रोजेक्ट असेल आणि काही काम दिलेलं असेल, ते जर समजा एक 10 तासाचं काम आहे, तर ते इतके डिस्ट्रॅक्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रकारची डिजिटल डिस्ट्रॅक्शन्स आणि त्यामुळे तयार होणारी आणखीन वेगवेगळी प्रकारची डिस्ट्रॅक्शन की लक्ष लागत नाहीये किंवा वेगळीकडेच लक्ष आहे. म्हणजे तुम्ही फिजिकली एका ठिकाणी प्रेझेंट आहात, पण मेंटली दुसरीकडे कुठेतरी आहात. ह्याच्यामुळे 10 तासाचं जर काम असेल, तर कधी-कधी 20 तास किंवा त्याहूनही अधिक लागतात. त्यामुळे ही समस्या गंभीर आहे आणि स्क्रीन अडिक्शन किंवा डिजिटल डिव्हाइसेसचं अडिक्शन वाढतच चाललंय दिवसेंदिवस. ओके. म्हणजे मी याच मुद्द्यावरती येणार होतो, की याचे प्रामुख्याने दिसणारे दुष्परिणाम कोणते आहेत? म्हणजे डिजिटल डिव्हाइसेसचं ॲडिक्शन जे वाढलंय. खरं सांगायचं ना, तर आपल्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक भागामध्ये त्याचा इफेक्ट होतो. सगळ्यात पहिलं बोलायचं झालं तर फिजिकल इम्पॅक्ट काय होतो? तर ब्लड प्रेशरचे इश्यूज येतात. हार्ट रेट वाढलेला राहतो सतत तुम्ही जर डिव्हाइसवरती इंटरॅक्ट करत असाल तर. त्याचबरोबर डायजेशन सिस्टीमवर परिणाम होतो. मेटाबॉलिझम थोडं म्हणजे अफेक्ट होतं. फिजिकल इम्पॅक्ट पहिला बोलायचा झाला तर हार्ट रेट वाढलेला राहतं. जेवढा वेळ तुम्ही जास्त वेळ स्क्रीनवरती इंटरॅक्शन करताय किंवा बिंज वॉचिंग करताय, तुमचा हार्ट रेट वाढलेला राहतो किंवा ब्लड प्रेशरही वाढलेलं राहतं. ही एक मोठी समस्या आहे. ह्याच्याचबरोबर मेटाबॉलिझम आणि डायजेशनसुद्धा खूप लेव्हलवरती अफेक्ट होतं. एस्पेशली जेव्हा तुम्ही सतत टीव्ही बघत किंवा कुठलातरी स्क्रीन बघतच जेवताय किंवा दिवसभर कुठलातरी स्क्रीन बघताय, तेव्हा मेटाबॉलिझम आणि डायजेशन सिस्टीमवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो.
सो हे तर सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत. पण डे टू डेमध्ये जर बघाल तर सतत डोकं दुखणे, मान दुखणे, पाठ दुखणे हे सगळे सुद्धा प्रॉब्लेम कंटिन्युअस स्क्रीन यूजमुळे होतात. बरोबर. म्हणजे पटकन लक्षात न येणारे सुद्धा दुष्परिणाम हो. खूप असतील असे. आणि ब्लू लाईट ही एक कॉन्सेप्ट आहे, त्याच्यातून जो ब्लू लाईट एमिट होतो स्क्रीनमधून, त्यानी तर डोळ्यांवरती खूपच परिणाम होतो, की डोळ्यांना म्हणजे डोळे ड्राय होणे किंवा सतत डोळ्यातनं पाणी येणे, डोळ्यांचं कुठले स्नायू दुखणे, हे सगळे प्रॉब्लेम्स जे आहेत ते त्या ब्लू लाईटमुळे होतात. ओके. आणि यामध्ये प्रामुख्याने कुठल्या वयोगटाचा परिणाम जास्त दिसत आहेत किंवा कोणत्या वयोगटाला हे जास्त त्रास होतो? आता खरं सांगायचं झालं तर हल्ली अक्षरशः 3-4 वर्षापासून ते अगदी 80 वर्षाच्या आजी-आजोबांपर्यंत सगळे सतत फोन किंवा कुठलं तरी डिव्हाइस वापरत असतात. पण मला असं वाटतं, की लहान मुलं जी अगदी इम्प्रेशनेबल किंवा वल्नरेबल एजमध्ये आहेत, त्यांच्यावरती काम करणं जास्त गरजेचं आहे किंवा टीनेजर्स की ज्यांची अजून म्हणजे मानसिक ताकद किंवा शारीरिक ताकद अजून डेव्हलप होतीये. तर ते महत्त्वाचं आहे त्यांच्यावर काम करणं. आणि वर्किंग पॉप्युलेशन, अडल्ट्स, कारण त्यांना फोकस जर करता येत नाही, तर तुमची प्रॉडक्टिव्हिटी खूप हॅम्पर होते आणि मग म्हणजे त्यामुळे बाय डिफॉल्ट तुमचं सक्सेस कमी होते किंवा तुम्हाला प्रगतीचे अव्हेन्यूज कमी होतात. सो ते थोडं इम्पॅक्ट होतं. म्हणजे फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस सोबतच आता डिजिटल फिटनेस ही एक काळाची गरज झालेली आहे. अगदीच. मला वाटतं धनश्री, तू हे जे सगळे मुद्दे सांगतेस तर तो प्रत्येक मुद्दा हा खूप डिटेल चर्चा करण्यासारखा आहे. म्हणजे एका एपिसोडमध्ये आपण या सगळ्याच गोष्टी देऊ शकू असं मला वाटत नाहीये. तर मला वाटतं पुढच्या एपिसोड्समध्ये आपण या प्रत्येक मुद्द्यावरती डिटेलमध्ये चर्चा करूया. तर डिजिटल फिटनेस ही काळाची कशी गरज होतीये हे आपण आज धनश्रीकडे समजून घेतलेलं आहे. आणि डिजिटल फिटनेससाठी, डिजिटल वेलबिंगसाठी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्यावरती उपाय काय आहेत, त्यातून होणारे प्रॉब्लेम्स काय आहेत आणि ते कशा पद्धतीने आपण आपल्या आयुष्यात लागू करू शकतो किंवा ते कसं पुढे जाऊ शकतो आपण, या प्रत्येक मुद्द्यावरती येणाऱ्या एपिसोड्समध्ये आपण चर्चा करत राहू. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये डिजिटल वेलबिंगच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी. धन्यवाद.